जर हा चॅप्टर तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने शिकायचा असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, कारण मी पुढील 45 ते 50 मिनिटात तुम्हाला या चॅप्टर मधला एक बोर्ड एक्झाम मध्ये येणारा प्रत्येक क्वेश्चन घेऊन देईल. तुमचे सगळं क्लीन होऊन जाईल. पण ज्या मुलांची इच्छा असेल सर आम्हाला डिटेल शिकायचं आहे, कन्सेप्ट अँड कन्सेप्ट, त्या मुलांनी डिटेल व्हिडिओ पाहून घ्या. ते ऍप्लिकेशनवर आणि युट्यूबवर पडलेले पाहायचे, शोधायचे, दिसतील, प्लेलिस्ट मध्ये आहे. चला मग चॅप्टरला सुरुवात करू. चॅप्टरचं नावच पहिले सांगते ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. तर तुम्हाला माहिती आहे कोणतीही वस्तू ज्याला मास आहे ते एक फोर्स अप्लाय करते. जशी आपली अर्थ आहे, अर्थ काय करते, फोर्स अप्लाय करते. फोर्स कोणता अप्लाय करते, तर तो एक डाऊनवर्ड पुल अप्लाय करते. खालच्या साईडला कोणत्याही वस्तूला अर्थ काय करते, ओढते, आणि त्या फोर्सला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता तुम्हाला याच्याबद्दलची डेफिनेशन करायची गरज नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की हा फोर्स कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा विकेस्ट फोर्स असतो. तुम्ही म्हणसान कसं काय, तर हो, हा खूपच वीक फोर्स आहे. जोपर्यंत ऑब्जेक्ट खूप मोठा नसणार तोपर्यंत हा फोर्स दिसत पण नाही. जसं अर्थ बघा, अर्थ किती मोठी आहे तेव्हाच हा फोर्स दिसतो की चलो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय म्हणून. छोट्या छोट्या ऑब्जेक्टचा फोर्स दिसत पण नाही, म्हणून हा विकेस्ट फोर्स आहे. याच्यावर एमसीक्यू येतो म्हणून हा शब्द काउंट होलाय. म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स, विकेस्ट फोर्स. याच्या बाद काय आहे, तर याच्या बाद मस्त मस्त सेंट्रिपिटल फोर्स आणि सर्क्युलर मोशनवरचा कार्यक्रम आहे. तर याची डेफिनेशन एक्झाम मध्ये येते, म्हणून पहिले समजून घ्या की सर्क्युलर मोशन म्हणजे काय. जेव्हा जेव्हा ऑब्जेक्ट असं सरळ जाते तेव्हा आपण त्याला म्हणतो लिनियर मोशन. जेव्हा ऑब्जेक्ट असं सर्कल मध्ये फिरते, अलॉंग द सर्कल, त्याला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. आणि जेव्हा जेव्हा ऑब्जेक्ट जेव्हा जेव्हा ऑब्जेक्ट काय फिरते, सर्कल मध्ये फिरते, तर एक फोर्स नेहमी असतो जो त्या ऑब्जेक्टला सेंटरशी धरून ठेवतो, जेणेकरून तो ऑब्जेक्ट सर्कलच्या बाहेर गेला पाहिजे नाही. समजा मी एक दोरी घेतली, त्याला एक दगड बांधला आणि असा असा फिरवला, तर तुम्हाला माहिती आहे मी त्या दोरीला आतमध्ये ओढेल तरच तो दगड सर्कलमध्ये फिरेल. जर दोरी कट झाली तर तो सर्कलच्या पुढे चालला जाईल, दगड बाहेर चालला जाईल. म्हणून जो फोर्स त्याला आतमध्ये ओढतो त्याला आपण म्हणत असतो सेंट्रिपिटल फोर्स. आणि याची डेफिनेशन IMPI 1 मार्क्ससाठी. मग ही गोष्ट कामाची आहे, म्हणून पटापट माझ्या मागे म्हणा, हा व्हिडिओ पॉज करायचा. काय करायचा, पॉज करायचा आणि डेफिनेशन लिहून घ्यायची, पाठ करून घ्यायची. तुम्हाला या व्हिडिओला पाहायसाठी 2 तास लागतील. व्हिडिओ 50 मिनिटाचा असला तरी. मग चला म्हणा, अ फोर्स, पहा मी तुम्हाला तुकडे करून देतो, कळायला सोपं जाईल. अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट, कोणत्याही ऑब्जेक्टवर लागणारा फोर्स. पण ते ऑब्जेक्ट कसं पाहिजे, सर्क्युलर मोशन पाहिजे. मग मुव्हिंग अलॉंग अ सर्कल, पण ते ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरताना पाहिजे. मग लक्षात ठेवा, पटकन सांग काय. A force act on any object moving along a circle and it is directed toward the center. हा फोर्स नेहमी सेंटर कडेच येतो. ही गोष्ट डोक्यात असू द्या, हा फोर्स नेहमी सेंटर कडे येतो. म्हणून इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. हा नेहमी सेंटर ऑफ सर्कल कडे येतो आणि त्याच फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. मग 2-3 कंडिशन आहे, मस्त काढून दिले. पटापट पाठ करा. सांगा मला पटापट. अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट moving along a circle and it is directed toward the center of circle is called as centripetal force. मग असा फोर्स जो सर्कल मध्ये फिरणाऱ्या ऑब्जेक्ट वर लागते आणि तो टुवर्ड द सेंटर असते त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. पटकन सांगा, क्लिक झालं का. मस्त डेफिनेशन पाठ करून घ्यायची, बाकी काही पाठ करायची गरज नाहीये. मग येतो मोस्ट IMP क्वेश्चन. मोस्ट IMP याच्यासाठी कारण याच्याशिवाय बोर्ड एक्झामचा पेपर डिझाईनच होत नाही. या क्वेश्चनला मान दिल्याशिवाय बोर्ड एक्झाम वाले पेपर तयारच करत नाही. उकड्यावाला प्रश्न आहे, दरवर्षी येतो म्हणजे येतो, तो म्हणजे केपलर्स लॉ. आणि बरेच जण या पहिल्या पेजवर मी डायग्राम यासाठी काढली आहे, ही काढत नाही, तर ही काढावीच लागते. याला अर्धा मार्क्स असतो. तुमच्यापैकी बरेच जण काय करतात नाही, फक्त लॉज लिहितात आणि चालले येतात. याला मार्क्स असतात, डायग्राम काढावे लागते. तर केपलरनी काय केलं होतं, केपलरनी सांगितलं होतं की सन आणि प्लॅनेट्स याच्यामध्ये ऑर्बिटरी मोशन कसं होते, म्हणजे सन कसा थांबलेला आहे आणि बाकीचे प्लॅनेट्स त्याच्या अवतीभोवती कसे फिरतात, याच्याबद्दल त्यांनी लॉज मांडले होते. किती लॉज होते, 3 लॉज होते. तिन्ही सोप्या, पटापट पाठ करायचे आणि हे आत्ताच करायचे. व्हिडिओला पॉज करायचं, थोडंसं थांबवायचं आणि लिहून घ्यायचे, लर्न करून पाहिजे. पटापट होऊन जातात. सगळ्यात पहिला लॉ आहे सोपा साधा, की प्लॅनेट जे आहे ते सन भोवती फिरतात. कसे फिरतात, मग जे प्लॅनेट सन भोवती फिरतात त्याच्या रस्त्याला आपण काय म्हणतो, तर हा जो रस्ता आहे प्लॅनेटचा सन भोवती फिरण्याचा, या रस्त्याला आपण ऑर्बिट म्हणतो. ऑर्बिट. आणि तुम्हाला ही डायग्राम पाहून वाटते का की ही ऑर्बिट गोल आहे, नाहीये. मग ही अशी जी ऑर्बिट आहे याला काय म्हणतात, तर याला म्हणतात इलिप्स. काय म्हणतात त्याला, इलिप्स. मग सगळ्यांनी एका पटापट म्हणा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. आता इलिप्स काय असते, तर सर्कलला असं दाबायचं, त्याच्यात जो असा तिरपावाला असा अंडाकृती सर्कल तयार होईल, त्याला इलिप्स म्हणतात. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. आता फोकाय काय असतं, तर जर सर्कल असला, काय असला सर्कल, तर सर्कलला माहिती आपल्याला सेंटर असते. बट जर या सर्कलला आपण थोडंसं दाबतो, याचं असं तयार करतो, तर या गोष्टीला सेंटर नाहीये. तर याला काय असतात, 2 फोकस असतात. पहा, याला एक नाही, किती फोकस असतात, 2 फोकस असतात. मग या 2 फोकसला, एक असला तर फोकस, 2 म्हटलं की त्याला म्हणतात फोकाय. म्हणून सन कोणत्या तरी एका फोकसवर असेल, एक तर इथं असेल, एक तर तिथं त्याची इच्छा नसली
तर मग तो इथं असेल. दोन पैकी कुठेतरी काय असेल, सन असेल. मग त्यांनी ही सिंपल साधा रूल मांडला, तो म्हणजे केपलर्स फर्स्ट लॉ. कोणता? ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. आला इन फोकसवर सन. मग पटापट म्हणा, एकदा लिहून पहा आणि कमेंट मध्ये टाकला तर व्हेरी गुड. चलो, ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. दुसरा रूल काय होता? दुसरा रूल याच्याविषयी सोपा आहे, फक्त तो अलग अलग दिलाय, तर लक्षात ठेवा. त्यांना काय म्हटलं होतं की जर प्लॅनेट दूर असेल, पहा इथून सन पासून दूर आहे प्लॅनेट, तर हा दूरवाला प्लॅनेट पटपट पटपट फिरत नाही, तो स्लो 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 फिरते. म्हणजे जर प्लॅनेट दूर असला तर स्लो फिरते, प्लॅनेट जर जवळ असला तर पटापट फिरते. मग आता मला सांगा, जर दूर आहे आणि स्लो फिरते तर हे अंतर कमी असेल, कारण तो स्लो स्लो चाललाय ना. मग स्लो स्लो चालला म्हणजे अंतर कमी असेल. पण प्लॅनेट जर जवळ आहे तर त्याची स्पीड जास्त आहे, स्पीड जास्त आहे म्हणजे हे अंतर जास्त असेल. म्हणजे जर हे बी 5 दिवसात, हे बी 5 दिवसात आणि हे अंतर बी 5 दिवसात कव्हर करायचं म्हटलं, तर त्याचा अर्थ असा आहे की जर प्लॅनेट जवळ असेल, प्लॅनेट जर जवळ असेल, मी ऐकून घ्या, प्लॅनेट जर जवळ असेल तर तो जास्त अंतर कव्हर करते, प्लॅनेट जर दूर असेल तर तो कमी अंतर कव्हर करते. आणि याला जर इंग्लिशमध्ये प्रॉपर सेंटेन्स मध्ये डिझाईन केलं तर काय म्हणतात? लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन. पाहून घ्या, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन. मग हा प्लॅनेट आणि सन मधली ही लाईन, ही आपण केली जॉईन. पहा, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स. स्वीप करणे म्हणजे काय करणे? सरकणे. पहा, हा इथून इतका सरकला, हा लाईन इथून इतकी सरकली, ही लाईन इथून सरकली. इक्वल एरियाज. इक्वल एरियाज म्हणजे, तर हा पहिला एरिया, हा दुसरा एरिया आणि हा तिसरा एरिया, हे तिन्हीचे तिन्ही एरिया कसे आहे? इक्वल आहे म्हणते. इक्वल आहे इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. सेम टाइम मध्ये हा तिन्ही एरिया कसे असतात? सेम असतात. लक्षात ठेवा. मग इंग्लिश मध्ये बोलायचं, डिटेल मधला व्हिडिओ नंतर पाहायचा, आता सध्या गरज नाहीये. सध्या पटापट करा. लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन. इमॅजिन करा, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स, सरकते. इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. ते इक्वल एरिया कव्हर करते इक्वल टाइम मध्ये. मग पटापट इंग्लिश मध्ये सांगा, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन. म्हणा, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. पटापट पाठ करसान, होऊन जाईल. चलो, थर्ड लॉ. हा थर्ड लॉ काय म्हणते? तर सेम याच्याच वर येतो की जर तुम्ही 2-3 प्लॅनेट घेतले तर जो प्लॅनेट जवळ असेल तो पटकनी चक्कर मारून येईल, जो प्लॅनेट दूर असेल त्याला चक्कर मारायला काय होईल? वेळ लागेल. याच्यावरूनच त्यानं म्हटलं होतं लक्षात ठेवा, त्यानं काय म्हटलं? स्क्वेअर ऑफ. काय म्हटलं होतं? स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आता पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा अर्थ काय होते? तर प्लॅनेटला गोल फिरून येण्यासाठी जो चक्कर मारायला जो टाइम लागते त्याला म्हणतात पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आणि त्याला आपण म्हणू सध्याचा टी. सध्या म्हणून त्याला टी, आणि त्याचा स्क्वेअर मग टीचा स्क्वेअर. समजलं का? काय म्हटलं ना? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. मग प्लॅनेटला गोल चक्कर मारून येण्यासाठी लागणारा टाइम त्याला म्हणतात पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आणि तो झाला टी, आणि त्याचा स्क्वेअर पाहिजे होता. मग स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द. डायरेक्टली प्रपोर्शनलचं साइन कसं असते? असं असते. आपण 8वी 9वी दोन्ही वर्षी शिकलो. डायरेक्टली प्रपोर्शनल कॅल्क्युलेशन म्हणतात. प्रपोर्शनल टू द मीन ऑफ डिस्टन्स ऑफ, सॉरी ऐकून घ्या, क्यूब ऑफ मीन ऑफ डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. आता प्लॅनेट अँड सनच्या डिस्टन्सच्या क्यूब एवढा असते. ते डिस्टन्सचा क्यूब समजू आपण, हे डिस्टन्स आणि हा झाला त्याचा क्यूब, म्हणून टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल आर क्यूब. हा सिंपल साधा फॉर्म्युला आहे. मग ही गोष्ट डोक्यात असू द्यायची की टीचा स्क्वेअर याला जर इक्वल टू केलं तर टी कॉन्स्टंट इन तुमचा इक्वल टू आर क्यूब. या आर क्यूबला इकडे घेऊन या, मग टीचा स्क्वेअर अपॉन आरचा क्यूब इक्वल टू झाला कॉन्स्टंट. एवढं लिहा लागते या लॉच्या खाली, आणि याच्या खाली ते लिहून टाकायचं. हे नाही लिहायचं खालचं, आता हे तर आपण लिहिलं ऑलरेडी. हे लिहायचं, आर इज द ऍव्हरेज डिस्टन्स. आर काय? ऍव्हरेज डिस्टन्स. ऍव्हरेज डिस्टन्स का? कारण हे डिस्टन्स कमी आहे, हे डिस्टन्स जास्त आहे. मग कोणतं डिस्टन्स घेसाल? तर ऍव्हरेज डिस्टन्स. हे प्लस हे डिवायडेड बाय 2 केलं की ऍव्हरेज डिस्टन्स आपल्याला भेटून जाते. मग आर इज द ऍव्हरेज डिस्टन्स आणि टी इज द टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, आणि टीचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आरचा क्यूब. मग लिहा, म्हणा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. राहील लक्षात? मस्त आहे. चलो, याच्या बाद नेक्स्ट टॉपिक पहा पटापट पटापट मध्ये. संपली 3 लॉ. हे 3 लॉ इम्पॉर्टंट आहे, आणि हे 3 लॉ जर चुकून आले नाही, दरवर्षी तर येतातच, पण चुकून आले नाही तर त्याची जागा घेते हा वाला लॉ. त्याला म्हणतात न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर केपलरच्या लॉचा अभ्यास केला त्यानं, आणि केपलरच्या लॉ मधला अभ्यास करून न्यूटननं स्वतःचा एक लॉ मांडला. त्याला म्हणतात न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनचा मेन लॉ. त्याचं म्हणणं काय होतं? तर जगातील कोणतेही ऑब्जेक्ट, जसं तुम्ही, मी, हे स्टँड, हा कॅमेरा, हे लाईट, हे सगळंच सगळं एकमेकांना अट्रॅक्ट करते म्हणते. हे काय करते? एकमेकांना अट्रॅक्ट करते. मग म्हणायचं एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. पहा, मी पॉईंट पाहून ठेवले, पूर्णचा पूर्ण एकच लॉ येतो. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करते? अट्रॅक्ट करते. पहा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. अरे यार, हा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स.
ते बी एक फोर्स लावून अप्लाय करते. मग चलो पटापट सांगा की प्रत्येक ऑब्जेक्ट जगातलं दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करते, अट्रॅक्ट करते. मग म्हणायचं इंग्लिशमध्ये, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, पूर्ण जगातलं कोणताही ऑब्जेक्ट असतो, अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट, दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते विथ अ डेफिनाइट फोर्स, एका फोर्सनं अप्लाय करते. पहा, हे ऑब्जेक्ट आहे, हे दुसरं ऑब्जेक्ट आहे, दोघंही एकमेकांना अट्रॅक्ट करतात म्हणून हा फोर्स लावत आहे. पहा, यांनी हा फोर्स लावून इकडे ओढलायला, यांनी हा फोर्स लावून इकडे ओढलायला, मग दोन्ही एकमेकांना अट्रॅक्ट करून राहिले. पण तो फोर्स किती आहे, तर दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस. मग लिहायचं, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस. म्हणजे काय, तर हा जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ मासेस. मग याचं मास m1, याचं मास m2 आणि याच्या प्रोडक्टला म्हणजे गुणाकाराला काय आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे दिस फोर्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल. इनव्हर्सली लिहायचं असलं की 1 लिहितात, त्या दोघांमधलं जेवढं डिस्टन्स असेल त्याला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग डीच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग लिहून घ्यायचं. मग हे पाठ करा, हे लिहायला लागते. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. लिहिलं एवढं. याच्या बाद काय करायचं, या दोन्हीला मिक्स करायचं. म्हणजे हा तुमचा F, हा डायरेक्टली प्रपोर्शनल, m1 m2 वर घ्यायचा आणि खाली कोण आहे, अपॉन मध्ये डीचा स्क्वेअर. आता हे काढायसाठी तुम्हाला कॉन्स्टंट घ्यायला लागेल आणि न्यूटननं जी कॉन्स्टंट घेतला होता त्याला म्हणतात कॅपिटल G. तर त्याचा एक फॉर्म्युला बनला होता, F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन डीचा स्क्वेअर. हा बनला होता त्याचा मस्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला. आणि हा जो G होता तो G होता तुमचा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. लक्षात ठेवा की त्यांनी जो कॉन्स्टंट घेतला होता तो घेतला होता G आणि तो काय होता, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि हा जर लॉ आला तर एवढं लिहा लागते, एवढं म्हणजे पहिले लॉ लिहा लागते, मग डायग्राम काढा लागते, डायग्रामच्या खाली हे लिहा लागते, मग लिहा लागते m1 इज अ मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, m2 इज अ मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट, d इज अ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट and g इज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट and f इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाइड बाय द ऑब्जेक्ट. आणि हा जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते तेवढाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा लावते. दोघांचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेहमी कसा असतो, सेम असतो. सांगा पटापट, समजलं काय. आता हे झालं 3 मार्कासाठी. पण जर 1 मार्कासाठी क्वेश्चन यायचा असला तर तो या चार्टवर येते. तो म्हणजे की सांगा हा G म्हणजे काय असते, तर G म्हणजे काय असते, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मग सगळा G ची व्हॅल्यू काय असते, तर G ची व्हॅल्यू फिक्स असते. किती असते, 6.673 इंटू 10⁻⁻11. आणि सांगा जर कोणतीही फिजिकल क्वांटिटी त्याला युनिट असेल, मग युनिट काय याचं, तर याचं युनिट असते न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kgचा स्क्वेअर. किंवा याला असं पण लिहितात, न्यूटन मीटर स्क्वेअर डॉट kg टू दी पॉवर -2, कारण हा स्क्वेअर वर गेला की -2 पण चालते. दोन पैकी कोणतं युनिट लिहिलं चालते. आता ही जी ची व्हॅल्यू न्यूटनने काढली होती का, जी ची व्हॅल्यू नाही, ही जी ची व्हॅल्यू न्यूटनने काढली नव्हती. तर पहा, द व्हॅल्यू ऑफ जी वॉज एक्सपेरिमेंटली मेजर्ड बाय, कोणी काढली होती, मग हेनरी कॅव्हेंडिशने काढली होती. मग एक्सपेरिमेंटली हेनरी कॅव्हेंडिश, CAVENDISH. मग ह्या 3-4 क्वेश्चन विचारू शकतात की सांगा G म्हणजे काय, ते युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू किती असते, 6.673 इंटू 10⁻11. युनिट काय असते, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर किंवा न्यूटन मीटर स्क्वेअर इंटू kg टू दी पॉवर -2. आणि कोणी काढली होती व्हॅल्यू, हेनरी कॅव्हेंडिशनं. मग पटापट मला सांगून दे, एवढे क्वेश्चन लक्षात राहतील का. आता या डायग्रामवर क्वेश्चन, डायग्रामवर कसा क्वेश्चन येतो तर लक्षात ठेवा. या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दाखवलेलं आहे, तर मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थवरील वॉटरवर काय इफेक्ट होतो हे तुम्हाला या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. तर लक्षात ठेवा, मून जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करेल, लक्षात ठेवा, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कुठं असेल, तर इकडनं इकडे असेल नेहमी. एरो कोणत्या साईडला पाहिजे, मूनच्या साईडला. आणि मूननी ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केला तिकडे ओढलं त्याला. आता जेव्हा मून ओढतो, ज्या साईडवर मून असतो त्या साईडवर आणि त्याच्या ऑपोजिट साईडवर नेहमी लक्षात ठेवा इथं हाय टाईड असतात आणि त्याच्या परपेंडिक्युलर म्हणजे या साईडवर काय असतात, लो टाईड असतात. म्हणजे इकडनं पाणी अंदर असेल, इकडनं बाहेर असेल. लक्षात राहील. सगळा पटापट डायग्राम आली तर लिहा. डायग्राम कधी कधी 2 मार्क्ससाठी येतील आणि मग सांगतील सांगा एरो कोणत्या डायरेक्शनली आहे आणि लो टाईड कोणत्या डायरेक्शनली, हाय टाईड कोणत्या डायरेक्शनली. त्या साईडला मून, त्या साईडला हाय टाईड, त्या साईडला त्याच्या ऑपोजिट साईडला, आणि उभ्या परपेंडिक्युलर साईडला काय करायचे, लो टाईड घ्यायचे. मस्त संपलं. हे सिंपल क्वेश्चन आहे, पटापट होऊन जातात. आता तुम्हाला माहिती आहे कोणताही फोर्स अप्लाय केला की तिथं त्या फोर्समुळे ती वस्तू ऍक्सेलरेट होते. आता जसं पहा, हा पेन होता,
या पेनाला जोपर्यंत मी काहीतरी फोर्स अप्लाय करत नाही तो हा कुठे जाणार नाही, मग याला जर फोर्स अप्लाय केला तर हा ऍक्सेलरेट झाला. मग हे ऍक्सेलरेशन प्रत्येक वेळेस असते. मग अर्थनी पण फोर्स अप्लाय केला की पेन ऍक्सेलरेट होतो. मग हे ऍक्सेलरेशन किती असते, त्याची व्हॅल्यू किती असते लक्षात ठेवा. आपल्याला फोर्सचा एक फॉर्म्युला आत्ताच आपण पाहिला. सांगा पटापट फोर्सचा फॉर्म्युला काय, डेरिव्हेशन आलं तरी लिहून काढायचं. फोर्सचा फॉर्म्युला असते जी m1 m2 अपॉन डी चा स्क्वेअर, असा फॉर्म्युला आहे. आपण याच्यात असं समजू सध्याचं की हे तुमची अर्थ आहे, याचं मास आणि रेडियस आर आहे आणि याचं मास मोठा एम आहे. जमलं. याच्यावर एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. आता मला सांगा, जे ऑब्जेक्ट ठेवलेलं आहे ते एकदम पृथ्वीवर आहे. आता पृथ्वीची रेडियस एवढी आहे की ह्या ऑब्जेक्टचं अंतर खूप कमी आहे, ते धरलं नाही तरी चालून जाते. मग लक्षात ठेवा, याच्यासाठी हा फॉर्म्युला थोडा चेंज होईल. मग फोर्स इक्वल टू जी मोठा एम म्हणजे मास ऑफ अर्थ, छोटा एम म्हणजे मास ऑफ त्या ऑब्जेक्टचा मास, अपॉन आर चा स्क्वेअर का, तर रेडियस ऑफ द अर्थ. हे काय, तेवढं अंतर त्या ऑब्जेक्ट आणि सेंटर पार, हे ऑब्जेक्ट आणि अर्थचं सेंटर याच्यामधलं डिस्टन्स किती आहे, आर आहे, म्हणून घेतला आरचा स्क्वेअर. मग हा झाला फोर्सचा तुमचा पहिला फॉर्म्युला. दुसरा फोर्सचा एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, एफ इज इक्वल टू एम जी. मला सांगा, जेव्हा पृथ्वी ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते तेव्हा पृथ्वी एक्सेलरेट होते की ती ऑब्जेक्ट. तर पहा, अर्थनं पेनवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केला तर पृथ्वी हल्ली की पेन हल्ला, तर पेन हल्ला म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. एफ इज इक्वल टू काय आलं, एम जी. आता या दोन्ही याच्यामध्ये फोर्स आहे, दोन्ही फोर्स कसे आहे, सेम आहे. मग आपण फ्रॉम 1 and 2 लिहू शकतो. फ्रॉम 1 and 2 काय लिहू शकतो की जी हा एम जी इज इक्वल टू जी मोठा एम छोटा एम अपॉन आर चा स्क्वेअर. आता इकडे पहा, दोन्ही साईडना एम एम दिसते, तर दोन्ही एम एम गायब करा, छोटा एम कटला, तर तुमचं जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. लक्षात ठेवा, इथं जी म्हणजे ऍक्सेलरेशन आहे, तर जी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला तुमचा जी एम अपॉन आर चा स्क्वेअर. आणि याच्यात जर तुम्ही ना जी ची व्हॅल्यू पुट केली, जी ही होती, आर ची व्हॅल्यू पुट केली, जी रेडियस ऑफ अर्थ आहे, आणि सॉरी एम ची व्हॅल्यू पुट केली, डिस्टन्स पुट केलं, तर सगळ्याची व्हॅल्यू तुम्हाला भेटते 9.77. म्हणून अर्थ वरती ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन किती असते, ग्रॅव्हिटेशन मुळे तयार होणार ऍक्सेलरेशन किती असते, तर ते 9.77 असते. अर्थ वरती ऍक्सेलरेशन किती असते, 9.77. आता जो आधी जी पाहिला होता तो होता युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तो बदलत नाही कधीच, तो नेहमी कॉन्स्टंट असतो. पण हा जो छोटा जी आहे, या छोट्या जीला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, आणि हे बदलते. कधी बदलते, ऑब्जेक्ट बदलले की बदलते का, नाही, तर जेव्हा तुम्ही प्लॅनेट बदलसाल तेव्हा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन बदलते. जेव्हा प्लॅनेटचे रेडियस चेंज होईल तेव्हा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन बदलते. म्हणून ही गोष्ट डोक्यामध्ये असू द्या, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन बदलते. कधी बदलते, जेव्हा प्लॅनेट चेंज होतो, किंवा प्लॅनेटचं मास आणि रेडियस चेंज होते, तेव्हा काय होते, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन बदलते. आणि आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं आहे की ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जे होतं ते सगळ्या ऑब्जेक्टवर सेम लागते. म्हणजे जर हा पेन आहे आणि या पेनाच्याच बाजूला दुसरं काहीतरी एखादी वस्तू आहे जी मोठी आहे, एक हत्ती आहे समजा, तर हत्ती आणि पेन जर दोघे सोबत टाकले तुम्ही, तर हे सोबत खाली जातील, कोणीच पटकनी खाली जाणार नाही, कारण या फॉर्म्युल्यामध्ये त्या ऑब्जेक्टचं काहीच नाही. हा जी तर कॉन्स्टंट असते, हे मास ऑफ द अर्थ आहे, आणि हे आहे रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे हे सगळंच सगळं कशावर डिपेंड करते, मास आणि रेडियस ऑफ प्लॅनेटवर डिपेंड करते, ऑब्जेक्टवर डिपेंड करत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, द एक्सेलरेशन डिपेंड्स अपॉन द मास अँड रेडियस ऑफ द अर्थ ऑर द प्लॅनेट. Therefore, the acceleration due to gravity does not depends on the object. हे ऑब्जेक्ट वर डिपेंड करत नाही. It does not depends on the properties of the object. कोणता ऑब्जेक्ट तुम्ही टाकता खाली अर्थून, याच्यावर डिपेंड करत नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. आली तर लिजा, कन्सेप्ट पण सांगून राहिला थोडे. आता ही जी ची व्हॅल्यू बदलते, मग कशी बदलते, तर ही पृथ्वीवर पण बदलते. आणि याच्यावर IMP 3 मार्क्सचा किंवा 1 मार्क्सचा क्वेश्चन येतो. मग व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी ची व्हॅल्यू कुठं बदलते, तर पहिले तर अर्थवरच बदलते. चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, पृथ्वीवरच बदलते. तुम्ही म्हणसाल पृथ्वीवर कसं काय बदलते, तर लक्षात ठेवा, पृथ्वी आपली गोल नाहीये, पृथ्वी फिरून अशी चपटी झाली आहे. पृथ्वी एवढी फिरली की ती चपटी झाली. आता अशी चपटी झाल्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की हा त्याचा पोल आहे, हा पण त्याचा पोल आहे, आणि हा जो पार्ट असतो याला आपण इक्वेटर म्हणतो. याला म्हणतात, हा जो असा रिजन आहे याला इक्वेटर म्हणतात, वरच्या खालच्या पार्टला काय म्हणतो, पोल. आता प्रॉब्लेम असा आहे की इथं या पार्टवरती तुमची रेडियस हे जास्त आहे, आणि हा जो पार्ट आहे छोटा, इथं तुमची रेडियस कमी आहे, बरोबर आहे की नाही. आता फॉर्म्युला काय म्हणते, आपला फॉर्म्युला म्हणते जी एम अपॉन आर चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे की नाही. जर रेडियस डिनॉमिनेटर म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे जेव्हा रेडियस कमी असेल तेव्हा तुमच्या जी ची व्हॅल्यू जास्त असते,
जी ची व्हॅल्यू काय असते जास्त, आणि जिथं रेडियस जास्त असते तिथं जी ची व्हॅल्यू कशी असते कमी असते. म्हणून तुमची जी ची व्हॅल्यू मॅक्झिमम ही पोलवर असते आणि मिनिमम ही इक्वेटरवर असते. मग ही गोष्ट लक्षात ठेवायची, कुठंतरी पाठ करून ठेवायची. मिनिमम MUM मिनिमम. मग ही गोष्ट डोक्यामध्ये असू द्या की acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. म्हणून जिथं रेडियस कमी तिथं जी जास्त, जिथं रेडियस जास्त तिथं जी ची व्हॅल्यू कमी. म्हणून पोलवरती लक्षात ठेवा, आपली अर्थ बल्ज झाली आहे, फुगली आहे इक्वेटरवरती आणि फ्लॅट झाली आहे पोलवरती. म्हणून इथं आर कमी आहे आणि इथं आर कसा आहे जास्त आहे. म्हणून आर जिथं कमी तिथं पोल जी ची व्हॅल्यू जास्त, जिथं आर जास्त तिथं जी ची व्हॅल्यू कमी. म्हणून लक्षात ठेवा व्हॅल्यू ऑफ द अर्थ जी, व्हॅल्यू ऑफ द जी इज हायेस्ट. कुठं आहे हायेस्ट? ती आहे 9.832 ऍट द पोल, पोलवरती हायेस्ट आहे. अँड डिक्रीजेस विथ द लॅटिट्यूड म्हणजे लोएस्ट आहे कुठे आहे? ऍट द इक्वेटर, इक्वेटरवर सगळ्यात कमी आहे ते किती आहे? 9.78. मग हे लक्षात ठेवा की पोलवर सगळ्यात जास्त आहे ते आहे 9.832 आणि इक्वेटरवर सगळ्यात कमी आहे ते आहे 9.78. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा, आताच्या आता पाठवून घ्या. आता मग पहिल्यांदा व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी1 काय लिहिसान? चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ, की अर्थवरच बदलते, पोलवर जास्त असते इक्वेटरवर कमी असते. आणखीन कुठं बदलते? तर हाईट वर बदलते. जसं तुम्ही पृथ्वीपासून वर जाताल तेवढी रेडियस वाढेल, तेवढी रेडियस वाढेल तेवढं तुमचं काय म्हणतात जी ची व्हॅल्यू कमी होईल. ही गोष्ट लक्षात ठेवायची की जर आपण वर वर गेलो पृथ्वीच्या, जसं तुम्ही वर जासाल तशी जी ची व्हॅल्यू काय होत जाते? कमी कमी होत जाते. मग हाईट वाढली, काय म्हणतोय मी HEIGHT, हाईट जर वाढवली तुम्ही ऑब्जेक्ट जर वर वर नेलं तर जी ची व्हॅल्यू काय होत जाते? कमी 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 होत जाते. मग एक लक्षात ठेवा की हा चार्ट थोडासा लक्षात ठेवा की अर्थवरती हाईट 0 असेल तेव्हा व्हॅल्यू 9.8 असते, 9.77 म्हणजेच 9.8. जेव्हा तुम्ही माउंट एव्हरेस्ट म्हणजे सगळ्यात मोठा पर्वत तिथं आता, तिथं हाईट आहे आपली 8.8 किलोमीटर, तिथं व्हॅल्यू पण 9.8 असते. कारण अर्थची रेडियस 6400 किलोमीटर आहे. आता 6400 आणि 9 किती? 8.8. 6400 किती मोठी गोष्ट आहे. आता 6400 किलोमीटर आणि 8.8 काही कंपॅरिझन नाही आहे, म्हणून तेवढ्याच्या डिस्टन्सचा काही फरक पडत नाही. पण जर डिस्टन्स खूप जास्त वाढलं म्हणजे किती झालं? डिस्टन्स झालं 36.6 किलोमीटर. जिथपर्यंत आपला मॅक्झिमम हाईट ऑफ मॅनमेड बलून जिथपर्यंत गेला होता 36.6, तर तिथं व्हॅल्यू होऊन जाते 9.77. म्हणजे थोडीशी घसरते, 36 किलोमीटरवर थोडीशी घसरते. पण जर तुम्ही आर्टिफिशियल आपले वेदर सॅटेलाइट जिथपर्यंत असतात तिथपर्यंत गेले, जसे 400 किलोमीटर जर पृथ्वीच्या वर गेले तर तुमच्या जी ची व्हॅल्यू होऊन जाईल 8.7. आणि तुम्ही जर खूपच वर चालले गेले कम्युनिकेशन सॅटेलाइट पर्यंत जे असतात तुमच्या 35,000 किलोमीटरवर. आता पहा 35,000 आणि 6,400, 35,000 खूप मोठं अंतर आहे. मग एवढ्या वर जर तुम्ही गेले तर जी ची व्हॅल्यू डायरेक्ट होऊन जाते 0.225. खूपच कमी आहे जी ची व्हॅल्यू. म्हणजे त्या टाइमला तुम्हाला अर्थ खाली ओढणारच नाही, एकदम हळूहळू ओढीत निवांत. चलो पटापट सगळं समजेल काय ह्या गोष्टी. मग हाईट वाढली की जी ची व्हॅल्यू काय होत जाते? कमी होत जाते. आता जर तुम्ही पृथ्वीच्या अंदर गेले तर जी ची व्हॅल्यू कमी होते की जास्त होते? तुम्ही म्हणसान जर वर गेलो की वाढते, सॉरी रेडियस वाढते, हाईट जी ची व्हॅल्यू कमी होते. आता जर अंदर गेलो तर रेडियस कमी होते, जी ची व्हॅल्यू वाढून जाईल. नाही, इथं पण लक्षात ठेवा, इथं लक्षात ठेवायचं रेडियस डिक्रीजेस ऍज वेल ऍज त्या रेडियस सोबतच मास ऑफ प्लॅनेट किंवा मास ऑफ अर्थ इज ऑल्सो डिक्रीजेस. हेन्स HNC, हेन्स ड्यू टू इट्स कंबाइन इफेक्ट, COMBINE कंबाइन इफेक्ट, ECT इफेक्ट, जी डिक्रीजेस, DECREASS. जी ची व्हॅल्यू कमीच होते का? तर लक्षात ठेवा की तुमचं मास कमी होईल. बघा, मान्य करतो की तुम्ही पृथ्वीच्या अंदर गेले, इथपर्यंत गेले. आता हे होतं पृथ्वीचं सेंटर आणि तुम्ही पृथ्वीच्या कुठलं चालले गेले, इथपर्यंत चालले गेले. तर आता हे जे बाहेरचा पार्ट आहे जो आपण मास मध्ये धरत होतो, हा धरायची गरज नाहीये. तुम्ही आता या पार्टला धरसाल नाही, कारण तुम्ही इथपर्यंत ऑलरेडी आले. आता तुमची रेडियस कमी झाली, कारण रेडियस काय झाली तुमची? कमी झाली. पण रेडियस सोबत मास पण कमी झालं, कारण बाहेरचा मास आपण कॅल्क्युलेट करणार नाही. मग याच्यामध्ये लक्षात ठेवा रेडियस पण तुमची कमी झाली अँड मास पण तुमचं कमी झालं. आणि या दोघांच्या टोटल इफेक्टमुळे काय झाला? तुमचा जी पण कमीच झाला. कारण जी वर इफेक्ट जो होतो जी कमीच होतो. म्हणून लक्षात ठेवा जी पोलवर सगळ्यात जास्त आहे, बाकी कुठेही गेले तर जी ची व्हॅल्यू कमीच होते. लक्षात राहील का? सिंपल साधा आहे, जमेल, मस्त. आता याच्यामध्ये आपण दुसरी गोष्ट पाहू, ते म्हणजे काय? मोस्ट आणि खूपच जास्त मोस्ट आहे तो म्हणजे मास आणि वेटचा डिफरन्स. 2 मार्गासाठी लिहून ठेवा, माझ्याकडून हा येणार आहे.
या वर्षीच्या फर्स्ट टर्म मध्ये येणारच आहे, येतेच. मास आणि वेटचा डिफरन्स येते म्हणजे येतेच. मास आणि वेट मध्ये काय डिफरन्स आहे? तर मास म्हणजे काय असते, तर एखादी जी बॉडी आहे या बॉडीच्या आतमध्ये किती मॅटर भरलेला आहे याला आपण मास म्हणतो. आणि वेट म्हणजे काय असते, तर त्या बॉडीवरती अर्थ आपला किती फोर्स लावेल याला आपण काय म्हणत असतो, वेट म्हणतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, या बॉडीच्या आतमध्ये किती मॅटर भरलेलं आहे याला काय म्हणायचं, मास म्हणायचं. आणि या बॉडीवरती तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती, काय म्हणतोय मी, तुमच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यावरती किती लागेल त्याला म्हणायचं त्याचं वेट. म्हणून ही गोष्ट सिंपल साध्या भाषेत लिहायची, 4 पॉईंट पाठ करायचे आणि 6 करायचे. कारण 3 मार्क्ससाठी याला 6 पॉईंट लिहायला लागतील, 2 मार्क्ससाठी याला 4 पॉईंट लिहायला लागतील. मग सगळ्यात पहिला सिंपल पॉईंट, मास इज द, डेफिनेशन लिहायची सगळ्यात पहिले. काय लिहिसान, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर कंटेन इन अ बॉडी. पटकनी पाठ करा, आताच्या आता झालं पाहिजे. मास काय असते, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर कंटेन इन अ बॉडी. हे पटापट पाठ करून घ्या. आता याच्या बाद दुसरी महत्वाची गोष्ट काय, वेट काय असते, वेट इज द फोर्स एक्झर्टेड ऑन द बॉडी. वेट काय आहे, तर फोर्स आहे. कोणता फोर्स आहे, जो बॉडीवर अप्लाय होतो. कोणामुळे अप्लाय होतो, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ अदर ऑब्जेक्ट सच ॲज अर्थ, सन और मून. अर्थमुळे किंवा सनमुळे किंवा मूनमुळे त्या ऑब्जेक्टवर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होईल त्याला आपण काय म्हणू, त्याचं वेट म्हणू. तर आता पृथ्वीवर जर आपण राहतो तर इथं कोणता फोर्स अप्लाय होणार आहे, अर्थचाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लक्षात ठेवा, वेट इज अ फोर्स एक्झर्टेड ऑन द बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ अनदर बॉडी सच ॲज अर्थ, मून आणि सन. पटापट पहिला पॉईंट झाला डेफिनेशन. दुसऱ्या डेफिनेशन नंतर गोष्ट लक्षात ठेवायची, ही दुसरी बी डेफिनेशन आहे. ही पण दुसरी पण काय जवळपास डेफिनेशनच आहे. त्याला काय म्हणतात, मास इज अ मेजर ऑफ इनर्शिया. आता तुम्ही न्यूटनच्या फर्स्ट लॉ मध्ये इनर्शिया नावाची काहीतरी गोष्ट शिकले होते. तर जेवढं ऑब्जेक्ट जास्त मोठं असेल, म्हणजे समजून घ्या की ऑब्जेक्ट जेवढं जास्त मोठं, ज्याचं मास जास्त त्याचा इनर्शिया जास्त असतो. ज्याचं ऑब्जेक्टचा मास कमी असेल त्याचा इनर्शिया कमी असतो. म्हणून याच्यासाठी म्हणतात की मास इज अ मेजर ऑफ इनर्शिया. तुम्ही मास मोजता म्हणजेच तुम्ही इनर्शिया मोजता. वेट इज अ मेजर ऑफ फोर्स, मग तुम्ही फोर्स मोजता म्हणजेच वेट मोजता. म्हणून वेट काय आहे, फोर्स आहे. हे 2 पॉईंट लक्षात राहतील डेफिनेशन मधले. आता 2 डेफिनेशन झाले की 3 पॉईंट एकदम सोपे आहे. कोणते 3 पॉईंट, पहिला पॉईंट, मास ऑफ द बॉडी रिमेन कॉन्स्टंट, रिमेन सेम एव्हरीवेअर. तुम्ही कुठेही गेले तर मास बदलत नाही. तुम्ही या प्लॅनेटहून दुसऱ्या प्लॅनेटवर जा, दुसऱ्या प्लॅनेटहून तिसऱ्या प्लॅनेटमध्ये जा, ऑब्जेक्ट मध्ये जेवढं मॅटर आहे तेवढा आहेच. म्हणून मास कधी चेंज होत नाही. मास इज रिमेन कॉन्स्टंट एव्हरीवेअर इन द युनिव्हर्स. पण वेट बदलते. कारण काय, तर वेटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. वेटचा फॉर्म्युला असते मास इंटू एक्सेलरेशन. कारण वेट हा फोर्स आहे, फोर्स म्हणजे मास इंटू एक्सेलरेशन. आता मास तर कधी बदलणार नाही, पण जी ची व्हॅल्यू बदलते. आपण जस्ट पाहिलं, जी ची व्हॅल्यू बदलली याचा अर्थ काय झालं, वेट बदललं. म्हणून तुम्ही प्लॅनेट चेंज केला की तुमचं वेट बदललं. प्लॅनेट चेंज म्हणजे वेट काय होते, चेंज. दुसरी गोष्ट, मास कशात, मास काय होते, तर मास ऑफ द बॉडी कॅन नॉट बी झिरो. मास कधीच झिरो होऊ शकत नाही. आणि जे मास आहे याच्यामध्ये तेवढं तर आहेच. म्हणून या बॉडीचं मास कधीच झिरो होऊ शकत नाही. बट वेट कॅन बी झिरो. वेट कसं काय झिरो येईल सांगा बरं. जर समजा वेटचा फॉर्म्युला आहे mg आणि ज्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू झिरो आहे, आता जी ची व्हॅल्यू कुठे झिरो आहे, जर तुम्हाला मी स्पेस मध्ये नेऊन ठेवलं की जिथं कोणत्याच ऑब्जेक्टचा तुमच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होणार नाही, तिथं काय असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे किती आहे, तुमचं असेल वेट झिरो. म्हणून स्पेस मध्ये तुम्ही वेटलेस फील करता. वेटलेस म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आपल्याला वजनच नाहीये. मग वेट झिरो होते, मास झिरो होत नाही. तिसरी गोष्ट, युनिट काय आहे त्याचं, तर एसआय युनिट ऑफ मास इज केजी. किलोग्राम मध्ये हे मोजतात. मग जे केजी मध्ये मोजतात, किलोग्राम मध्ये मोजतात, त्याला तुम्ही म्हणता तुमचं मास. आणि जे न्यूटन मध्ये मोजतात, कारण फोर्स आहे ना, फोर्स नेहमी कशात मोजतात, न्यूटन. म्हणून वेटचं युनिट काय असते, न्यूटन. मासचं असते केजी. लास्ट शेवटचा पॉईंट काय, की मोजतात कशानं, द मास ऑफ द बॉडी कॅन बी मेजर्ड युझिंग बीम बॅलन्स. बीम बॅलन्स म्हणजे रे किंवा पॅन बॅलन्स. बीम किंवा पॅन बॅलन्स म्हणजे ते तागडं असते, तागडं असं, त्याला अशी काडी असते, इकडनं वजन टाका, इकडनं वजन टाका, मग ते असं असं होते. मग त्यात तुम्ही मास कम्पेअर करता की हे मास आणि या वस्तूचं मास सेम आहे का. आणि जर तुम्हाला वेट मोजायचं असलं, काय मोजायचं असलं वेट, लक्षात ठेवा, द वेट ऑफ द बॉडी कॅन बी मेजर्ड युझिंग स्प्रिंग बॅलन्स. स्प्रिंग बॅलन्स म्हणजे तो असा एक काटा असते बघा, तो वरून आपण अटकवतो असा आणि खाली त्याला स्प्रिंग असते असा. मग याच्यात आपण वजन लटकवलं की आजची काडी आपल्याला रेटिंग दाखवते की किती किलोचं आहे ते. मग त्याला म्हणतात स्प्रिंग बॅलन्स. मग या स्प्रिंग बॅलन्सचं तुम्ही वेट मोजता, कारण हे खाली लटकते, ग्रॅव्हिटीचा फोर्स अप्लाय झाला की नाही, मग ग्रॅव्हिटी त्याला खाली ओढते, मग तुम्हाला वेट दिसते. जो बीम बॅलन्स असतो त्याच्यावर तुम्ही मास मोजता. म्हणून मास मोजतात कशात हे पण लक्षात ठेवा. 6 पॉईंट आहे, 4 तर लक्षात राहिलेच पाहिजे. पहिल्या 2 डेफिनेशन, यातले 2 पॉईंट पाठ करून घ्या लगेच, आताच्या आता. चला लिहून घ्या पटापट. झालं. आता याच्या बाद 3च पॉईंट राहिले, ते म्हणजे फ्री फॉल आहे पहिला. फ्री फॉल म्हणजे काय असते, जर समजा मी हे ऑब्जेक्ट धरलेलं आहे, त्याच्यावर किती फोर्स अप्लाइड आहे, 2.
पहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो या ऑब्जेक्टला खाली ओढत आहे, आणि दुसरा हा माझ्या बॉडीचा मसल फोर्स की जो त्याला काय करत आहे, तर वर धरून ठेवत आहे, मस्क्युलर फोर्स. आता जर मी मस्क्युलर फोर्स काढला तो ऑब्जेक्ट कुठे जाईल, खाली जाईल. मग खाली जाताना त्याच्यावर कोणता फोर्स अप्लाय करत होता, तो होता फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटीच्या फोर्स मध्ये असते, त्याच्यावर दुसरा कोणताच फोर्स अप्लाय करत नाही, तेव्हा त्याला म्हणतात फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट, किंवा त्याच कंडिशनला आपण म्हणतो फ्री फॉल. मग द कंडिशन whenever an object moves under the influence of force of gravity alone शब्द लय महत्वाचा आहे, हा टाकायचाच, की जेव्हा एखादं ऑब्जेक्ट कोणाच्या इन्फ्लुएन्स मध्ये असते, फक्त ग्रॅव्हिटीच्या, दुसरा त्याच्यावर कोणताच फोर्स नसते, तेव्हा त्याला म्हणतात फ्री फॉल. मग लक्षात ठेवा, व्हेनेवर द ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, जेव्हा ते फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडर मध्ये असेल, त्याला म्हणतात फ्री फॉल. आणि खरी गोष्ट सांगतो तर इकडे पहा, ऑब्जेक्ट मी वरून सोडलं, हे ऑब्जेक्ट खाली गेलं, तुम्ही म्हणता फ्री फॉल आहे, पण म्हणतात हवा होती, हवेनं त्याच्यावर कोणता ना कोणता रेजिस्टन्स फोर्स किंवा बायोन फोर्स अप्लाय केला, मग तिथं ऍक्च्युअल मध्ये फ्री फॉल झालं का, नाही झालं. मग ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला क्लीन फ्री फॉल पाहायचं असेल, की जिथं दुसरा कोणताच फोर्स नसेल, म्हणतात एअरचा पण फोर्स नसेल, त्या कंडिशनला म्हणतात एकदम ट्रू वाला फ्री फॉल, तर ते फक्त व्हॅक्यूम मध्ये पॉसिबल आहे. म्हणून लक्षात ठेवा, ट्रू फ्री फॉल, ऍक्च्युअल खरं वाला फ्री फॉल कुठं पॉसिबल आहे, व्हॅक्यूम मध्ये. व्हॅक्यूमचा अर्थ जिथं हवा बी नाही अशा जागेला म्हणतात व्हॅक्यूम. मग जिथं हवा बी नाही त्या ठिकाणी जर तुम्ही गोष्ट पाहिली, तर हे जे ऑब्जेक्ट खाली पडेल त्याला म्हणतात फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. बिलकुल हवा नाही, काही नाही, काहीच नाही. सगळं पटापट लक्षात राहील का? झालं. आता मला सांगा, मग मून हा फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट आहे का? तर एकदा तुम्ही मूनला पहा, मूनला कोण धरून ठेवलाय का? हो सर, अर्थनं धरून ठेवलाय. अर्थनं त्याला काय दोरी बांधलेली आहे का? नाही. मग काय बांधलेलं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे धरून ठेवलेलं आहे, म्हणून तो मून अर्थभोवती फिरते. मग मूनवर दुसरा कोणता फोर्स लागते का? मूनवर दुसरा कोणता फोर्स आहे का? नाही, कोणताच नाही. म्हणजे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट, लक्षात ठेवा, आपला हा नॅचरल सॅटेलाइट, आणि जेवढेही सॅटेलाइट आपण वर पाठवतात तेवढे, ते सगळे सॅटेलाइट फक्त ओनली इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी फिरतात. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच ते अर्थभोवती फिरतात. दे अल्सो आर फ्री फॉल, दस दे आर इन फ्री फॉल. मग कोण विचारलं, मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट आर फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट, ट्रू ऑर फॉल्स? तर ट्रू आहे. तुम्ही म्हणसाल ते तर पडत नाही, तर बाळा पडण्याचं म्हटलंच नाही. फ्री फॉलचा अर्थ असा नाही की ते पडलेच पाहिजेत, त्याचा अर्थ आहे की त्याच्यावर फक्त एकच फोर्स पाहिजे, तो म्हणजे कोण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एकच फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कॉल्ड एज फ्री फॉल. राहील लक्षात? मस्त सिंपल साधे कन्सेप्ट आहे, जास्त लक्षात नाही ठेवायचं. नंतर आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असते? तर जी एनर्जी ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळे भेटते त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. बुक मध्ये हे थोडं वेगळं दिलंय, 11th मध्ये थोडं वेगळं दिलंय. मी छान देतो, हेच करायचं. याच्यावर एक्झाम मध्ये आजपर्यंत क्वेश्चन आला नाही, पण डेफिनेशन करून घ्या, की द एनर्जी स्टोर्ड इन द बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन बॉडी अँड अर्थ इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. लक्षात ठेवा, कोणताही फोर्स अप्लाय केला की त्यात एनर्जी स्टोअर होते. मग या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जी या ऑब्जेक्ट मध्ये एनर्जी भरलेली आहे तिला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि ही एनर्जी जवळपास निगेटिव्ह असते. का निगेटिव्ह असते हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, आता सध्या ऐकून काही फायदा नाहीये. ही एनर्जी निगेटिव्ह असते, आणि याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. या एनर्जीचा फॉर्म्युला असते, लक्षात ठेवा, GMM अपॉन R+H, किंवा याचा दुसरा फॉर्म्युला छोटा m GR² अपॉन R+H. तुम्हाला जो यूज करायचा असला तो यूज करायचा. आणि याच्यावर आजपर्यंत कोणताच क्वेश्चन आलेला नाहीये, पण डेफिनेशन पाठ करायला काही हरकत नाही. The energy stored in the body due to the gravitational force between body and the earth is called as gravitational potential energy. आणि त्याचा फॉर्म्युला काय? E is equal to minus GMM upon R+H. राहील. आता एक लास्ट क्वेश्चन ऐकून घ्या आणि घरी चालले जा, तो म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी. मला सांगा, एस्केप व्हेलॉसिटीचा अर्थ काय होते? एस्केप व्हेलॉसिटीचा अर्थ काय होते? एस्केप व्हेलॉसिटीचा अर्थ काय होते? तर अशी व्हेलॉसिटी, जर मी हे ऑब्जेक्ट वर फेकलं पहा, तर हे खाली येते. अजून जोरात वर फेकलं ते हे वर गेलं पण वापस खाली चाललं. मग मी किती जोरात ऑब्जेक्ट फेकू की हे ऑब्जेक्ट पृथ्वी सोडून बाहेर चाललं जाईल? कारण का? तर जसं हे ऑब्जेक्ट वर जाईल तसे जी ची व्हॅल्यू कमी होईल, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स थोडा थोडा कमी होत जाईल. मग हे ऑब्जेक्ट जर खूपच वर चाललं गेलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होऊन जाईल? 0. आणि जिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 झाला तिथून ऑब्जेक्ट खाली येणं बंद. ऑब्जेक्ट खाली येणार नाही, पृथ्वी सोडून चाललं जाईल. मग किती जोराने फेकल्यावर ऑब्जेक्ट पृथ्वी सोडून चाललं जाते त्या व्हेलॉसिटीला आपण म्हणतो एस्केप व्हेलॉसिटी. मग लक्षात ठेवा, व्हेन ऑब्जेक्ट, असंच पाठ करायचं, व्हेन ऑब्जेक्ट इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड फेकला जाते फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, कुठून फेकला जाते? अर्थ वरून फेकला जाते. द मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी, तर फेकण्याची जी सुरुवातीची व्हेलॉसिटी असेल, फॉर विच द बॉडी इज एबल टू, पण त्याच्यासाठी ही जी बॉडी आहे जी वर फेकली ती एबल झाली पाहिजे. ती एबल झाली पाहिजे म्हणजे तिनं एबल टू ओव्हरकम द डाउनवर्ड पुल,
तिनं जो पृथ्वीचा डाऊनवर्ड पुल आहे, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्याला ओव्हरकम केलं पाहिजे. ओव्हरकम केलं पाहिजे म्हणजे त्याच्या बाहेर गेली पाहिजे. ती ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कुठे गेली पाहिजे? बाहेर. बाय द अर्थ अँड एस्केप द अर्थ. आणि ती पृथ्वी सोडून बाहेर चालली गेली पाहिजे पृथ्वीच्या. त्या इनिशियल व्हेलॉसिटीला म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी. मग ज्या व्हेलॉसिटीनं हे ऑब्जेक्ट मी फेकल्यानंतर हे पृथ्वी सोडून बाहेर चाललं जाईल, त्या व्हेलॉसिटीला म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी. मग एकदा डेफिनेशन सांगा. व्हेन द बॉडी इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड from the surface of earth, the minimum initial velocity of the body for which the body is able to overcome the downward pull. ज्या व्हेलॉसिटीने फेकल्यावर ही बॉडी काय करेल? जो पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याला ओव्हरकम करून बाहेर चालली जाईल बाय द अर्थ अँड एस्केप द अर्थ. आणि पृथ्वीला ते एस्केप करेल. एस्केप म्हणजे सोडून जाईल. इज कॉल्ड एज एस्केप व्हेलॉसिटी. त्याला म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी. आणि एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कामाचा आहे. एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कामाचा आहे. त्याची व्हॅल्यू कामाची आहे, कारण याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे 2gm/r. 2gm/r म्हणजे हे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. एम म्हणजे मास ऑफ द अर्थ, आर म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे याच्यात पण ऑब्जेक्टचा फरक पडत नाही. आणि जर या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही थोडंसं चेंजेस केले, जसं 2gm आणि या खाली आर जोड आरचा स्क्वेअर लिहिला आणि एक आर वर एक्स्ट्रा घेतला तरी चालते. आणि gm/r² काय असते? छोटा जी असते. छोटा जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. हा 2 आणि याचा बनला तुमचा छोटा जी आणि हा बनला आर. मग हा तुमचा व्ही एस्केपचा नवीन फॉर्म्युला. काय व्ही एस्केपचा नवीन फॉर्म्युला? 2 छोटा जी आर. मग हा यूज करा किंवा वरचा यूज करा, कोणता यूज करा. जर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन दिलं असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. जर तुम्हाला मास आणि जी दिले तर वरचा यूज करायचा. आणि दोन्ही फॉर्म्युले यूज करून तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटी काढता येते. आणि त्याच्या जर व्हॅल्यू तुम्ही अर्थसाठी पुट केल्या तर त्याची व्हॅल्यू आहे 11.2 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्ट एवढ्या जोरात फेकणं आहे की ते एका सेकंदात 11.2 किलोमीटर गेलं पाहिजे. एका सेकंदात किती गेलं पाहिजे? 11.2. म्हणजे इथून इतक्या ताकदनं फेकायचं की एका सेकंदात 11.2 किलोमीटर गेलं पाहिजे. एवढं जर ते ऑब्जेक्ट गेलं तर समजा ते पृथ्वी सोडून आता कुठे जाते? बाहेर जाते. आणि त्याला जाऊ द्यायचं. मग एस्केप व्हेलॉसिटी अर्थसाठी किती आहे? तर हे एक मार्गासाठी IMP आहे. पटकन पाठ करून सांगा मला. 11.2 11.2 11.2. आणि याच्या बाद उरले फक्त तुमचे न्यूमरिकल. आता न्यूमरिकल काही वन शॉट मध्ये होत नसतात, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. म्हणून तुम्हाला जर करायचेच असतील न्यूमरिकल तर हा एकच न्यूमरिकल पेपरासाठी IMP आहे सध्या तरी माझ्यानुसार. मग जर तुम्ही न्यूमरिकल पाहिलेच नसतील तर हा एकच न्यूमरिकल करून जा. पण जर तुम्हाला सर्व न्यूमरिकल शिकायचे असतील तर त्याच्या डिटेल व्हिडिओची लिंक मी खाली देऊन जातो. त्याच्यातून न्यूमरिकल शिकून जा. आणि तुमच्याकडे वेळच नाहीये तर हा एकच न्यूमरिकल करून जायचा, बाकीचे करायचे नाही. चला हा न्यूमरिकल मी सांगतो पटापट काय आहे तर पहा. शॉर्टकट सांगतो. ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंद. सेकंद मध्ये काय असतो? टाइम. मग टी घ्यायचा 5 सेकंद. मस्त. टू रीच द ग्राउंड फ्रॉम द हाईट ऑफ 5 मीटर. हाईटला नेहमी काय घ्यायचं? एच. एच म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट असेल. मग हे झालं 5 मीटर. ऑन अ प्लॅनेट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी. तर जी ची व्हॅल्यू किती असेल ऑन दॅट प्लॅनेट? त्या प्लॅनेटवर जी ची व्हॅल्यू किती असेल? तर सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट जेव्हा वरून खाली पडते तेव्हा तुमचा यू 0 घेऊनच घ्यायचा. ऑब्जेक्ट जेव्हा वरून खाली पडते तेव्हा यू किती घ्यायचा? 0 घ्यायचा. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे IMP गोष्ट आहे. ऑब्जेक्ट वर आहे, वर आहे तर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काही आहे का? नाही. मग जेव्हा ते खाली पडेल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी वाढेल. म्हणून याची व्हॅल्यू किती घेऊन घ्यायची? 0 घेऊन घ्यायची. मग बाकीचा विचार करायचा. आता तुमच्यावर 3-4 फॉर्म्युले. 3-4 फॉर्म्युले कोणते? तर पहिला फॉर्म्युला आहे तुमचा V = U + AT आहे. S = UT + ½ AT². नंतर आहे V² = U² + twice AS. हे 3 फॉर्म्युले आहे. याला म्हणतात न्यूटनचे 3 इक्वेशन जे 9वीत होते. याच इक्वेशनचा तुम्हाला इथे यूज करणे. पण हे इक्वेशन थोडे चेंज होतात. थोडे का चेंज होतात? याच्यामध्ये जिथं जिथं ए दिसते तिथं तिथं तुम्हाला काय टाकणे? तिथे तिथं जी टाकणे. आणि जिथं जिथं एस दिसते, डिस्प्लेसमेंट दिसते, तिथं हाईट टाकणे. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे हाईट. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये चेंज होतील ते काय होतील पाहून घ्या. तुमचा इन V = U + GT. दुसरा फॉर्म्युला एस चा होऊन जाईल तुमचा H = UT + ½ GT². नंतर V² = U² + twice AH. हे 3 फॉर्म्युले तुम्हाला यूज करणे. आता मला सांगा की T, H आणि U याच्यात काही फॉर्म्युला बनते का? T, H आणि U याचा काही फॉर्म्युला आहे का की ज्याच्यामध्ये G पण येत असेल? T, H, U आणि G याचा काही फॉर्म्युला आहे का? T, H, U, G चा फॉर्म्युला आहे. मग आहे की सगळे फॉर्म्युले. मग हा सेकंड फॉर्म्युला यूज करावा लागतो. मग हा सेकंड फॉर्म्युला यूज करायचा. कोणता फॉर्म्युला आहे? तर बाय युजिंग वी हॅव. कोणता फॉर्म्युला आहे? तर H = कोणता आहे रे बा? UT + ½ GT². UT + ½ GT². हा यूज करायचा. व्हॅल्यू पुट करा. H किती आहे?
एच आहे 5 मीटर, यू किती आहे 0, हा 0 घेऊन घ्यायचा, लक्षात ठेवायचं. टी टाइम किती आहे, टाइम तर माहिती आहे आपल्याला 5 सेकंद आहे, मग 5 घेतला, प्लस 1/2 इंटू जी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची इंटू टी, 5 चा स्क्वेअर. जमलं. 5 हे तर झालं 0, मग हे काय मग उरलं 1/2 इंटू जी इंटू 5 चा स्क्वेअर 25. मी हे सगळं इकडे घेऊन येतो, मग 5 बरोबर आहे. हा 2 मल्टिप्लिकेशन पण चालला जाईल आणि ह्या मल्टिप्लिकेशन मध्ये तो डिव्हिजन पण चालला जाईल. इक्वल टू काय झाला तुमचा जी, मग 5 दुने किती होते 10, 10 भागेला 25, मग जी ची व्हॅल्यू आली तुमची 10 डिवायडेड बाय 25. यालाच जर तुम्हाला उत्तर काढायची इच्छाच असेल तर याला काय करायचं, याला डिवाइड करायचं. 10 ला जेव्हा तुम्ही 25 ने डिवाइड करतो तर 0 0 खाली 10 आला, मग घेतला आपण पॉईंट खाली घेतला तर 25 चौक 100, मग हा झाला तुमचा 100 म्हणजे 0, म्हणजे याचा आन्सर आला तुमचा 0.4 आणि ऍक्सेलरेशन असल्यामुळे मीटर पर सेकंड स्क्वेअर झाला आन्सर. हा एकच आयएमपी क्वेश्चन आहे, 2 मार्क्ससाठी येतो. बाकी टेन्शन घ्यायचं नाही, एवढे फॉर्म्युले पाठ करायचे नाही, एकच फॉर्म्युला पाठ करायचा तो म्हणजे हा यू ची व्हॅल्यू 0 घ्यायची. पटकन सगळं एवढं लक्षात राहील का, बस एवढं केलं तरी काम भागतं. ज्यांना डिटेल एमसीक्यू हे शिकायचे आहे त्यांनी करून घ्या. जेवढे एमसीक्यू आहेत ते तुमच्या याच्यातच कव्हर होतील. तुम्हाला एमसीक्यू गाईड मधले वाचायचे असतील तर वाचून घ्या आणि वन शॉट झाला असेल तर शेअर करून द्या. बाकीचे व्हिडिओ येत राहतील, सगळे वन शॉटचे व्हिडिओ मी टाकतो, टेन्शन घ्यायचं नाही. चलो बाय बाय बाय.